या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये आपलं स्वागत. पहिला बॉल, पहिलाच बॉल, दमदार स्टार्ट. आणि त्यांच्या समेत सुनील सिंग यांचं देखील आगमन झालं. मॅचच्या दिशेने जाऊया. पहिली मॅच आहे जिथे बेलपाडा संघानं टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय बॅटिंगसाठी मोरावे संघाला आपण पाहताय. एकमेकांच्या विरोधात सातत्याने संघ खेळलेत, परंतु आज मजा येईल या मॅचला. 5 षटकांमध्ये किती प्रवास राहणार आहे मोरावे टीमचा. नेक्स्ट बॉल. आपल्या तेज तर्रार बॉलिंगसाठी ओळखला जाणारा विनय सध्या तरी आक्रमकतेनं बॉलिंग करतो. चांगला टप्पा पकडल्या. हे घरचं क्रीडांगण आहे आणि घरच्या क्रीडांगणाचा पुरेपूर्ण अभ्यास असणारा विनयचं हे षटक सध्या चांगल्या मार्गावरती चालू आहे. 2 बॉलमध्ये कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये. बॅट्समन आपण पाहताय आदेश आणि त्याच्या सोबतीला प्रणयला आपण पाहताय प्रवीण. हा देखील बॉल. फक्त ब्लाइंड स्ट्रोक खेळतात, बॅट फिरवतात. टेक्निक अद्यापही पाहायला मिळाली नाही बॅट्समनच्या बॅटमधून. आणि असे फटके हे नेहमीच घातक राहतात कारण कनेक्शन नाही आहे बॉलवरती. आणि इथे आणखीन एक डॉट बॉल. लगातार 3 डॉट बॉल हाताळलेत. चांगली बॉलिंग विनयचं खास करून आपण कौतुक करूया. सध्या तो बॉलिंग करतो. ओव्हर द विकेट्सनं 3 बॉलमध्ये कुठल्याही प्रकारची रन्स काढू दिली नाहीये. पुढचा बॉल फुल टॉस आहे, ऑन साइडला मारलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये जातील खेळाडू पोहोचले. तत्पूर्वी एक सिंगल या बॉलवरती ऍड केली जाईल. एक सिंगलने डावाचा श्री गणेश होताना आपण पाहत्या. 4 बॉलचा खेळ संपलाय आणि 4 बॉलमध्ये विनयनं अवघी एकच धाव खर्च केली. सध्या आपण मोरावे संघाच्या विरोधात बेलपाडा संघाला खेळताना पाहत्या. एक चांगली लढत आपण अपेक्षित करूया. मिहिरा स्पोर्ट्स मोरावे सातत्यानं उल्वे नोड परिसरामध्ये या संघाची एक वेगळी चर्चा पाहायला मिळते. आणि सध्या बेलपाडा संघ देखील उल्वे नोड परिसरामध्येच गणला जातो. बरेचसे खेळाडू उल्वे नोड प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतात. ओ चॉक गेला बॉलला, परफेक्ट यॉर्कर. आणखीन एक बेधडक कामगिरी करणारा चेंडू. आणखीन एक सिंगल ऍड केली जाईल. मागील 2 बॉलमध्ये 2 सिंगल आल्यात आणि 5 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्यात. त्या अर्थातच बिनबाद 2 धावा. भव्य दिव्य आयोजन साकारणारी स्पर्धा. पहिल्या क्रमांक पटकावणाऱ्या टीमला 12 सायकल दिल्या जातील आणि टोटल 15 सायकल आहेत. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला स्कूटी देखील आपण आज पाहतो. आणि आज आमचे प्रिन्स महेश पाटील यांचा वाढदिवस आणि मोठ्या जल्लोषात आज या स्पर्धेमध्ये साजरा केला जाईल. आडव्या बॅटनं ओ खेळ फिरून खेळण्याचा प्रयत्न. बॉल येईल डॉट. विनय मात्र एकदा जोरदार टाळ्या उद्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये दादागिरी राहिले जय हनुमान बेलपाडा टीमच्या. विनय मात्रेची पहिल्या षटकामध्ये धावा दिल्यात, अवघ्या 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जय हनुमान बेलपाडा संघ प्रथमतः बॉलिंग करतो आणि विनयनं कमालीचं षटक हाताळलंय. अवघ्या 2च धावा दिल्यात. लाजवाब बॉलिंग. आता फक्त 4 षटके राहिलेत. 5 ओव्हर 5 गोलंदाजांचा वापर. त्यामुळे आता इथे जास्त वेळ शांत बसून चालणार नाही. मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघ तुम्हाला दमदार बॅटिंग करावी लागेल. पुढचा गोलंदाज सनीत येत आहेत. सनीतला आपण पाहताय दुसऱ्या षटकामध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट न सध्या दाखल झाला. तेच तर्रार बॉलिंगसाठी बेलपाड्या टीमची ओळख आहे. टॅप केला बॉलला इनफिल्डच्या वरून. फटका चांगल्या. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एका टप्प्यानं पहिला चौकार 4थ्या रात्री मधला. 4 धावेनं स्कोर पुढे चाललाय. धावांची गती जी मंदावली होती पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2च आल्या. पण इथे सनीतचं भव्य स्वागत. 4 धावेनं धावफलक 6 वरती. पुढचा बॉल आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज. त्याच्यानंतर बॉल मागे फ्लाय झालाय. खराब फिल्डिंग. आउटफील्ड फास्ट आहे आणि बाउंड्री लाईनच्या दिशेने निघाला बॉल. तत्पूर्वी 3 धावा लास्ट मोमेंटला अडवल्या बॉल. परंतु 3 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक करूया आपण दोन्ही बॅट्समॅनचं प्रवीण आणि त्याच्या सोबतीला आलेला आदेश. 3 धावेने धावफलक 9च्या धावफलकावरती जाऊन पोहोचला. सनी ठाकूरचं हे षटक आपण सध्या पाहताय. 2 बॉलमध्ये 7 धावा खर्च झाल्यात.
इथे कदाचित एकही रन्स मिळू शकली नसती, तिथे 3 आल्यात. हाच उल्लेख मी काल देखील केला की फिल्डिंगचा स्तर फार महत्वाचा आहे आणि जर फिल्डिंगमध्ये तुम्ही चुका कराल तर त्या संघाला भोगाव्या लागतात. सध्या 9 धावा. पुढचा बॉल. प्रचंड वेग, चांगल्या लाईन टप्प्यावरती नियंत्रण साधणारा बॉल. डॉट निर्धाव चेंडू. पुढच्या मॅचचं देखील आम्ही लक्ष वेधतो. मित 11 भैरवनाथ दुतुम आणि विठ्ठल जासई या स्पर्धेमध्ये वेळेवरती जर आपण उपस्थित राहिला नाही तर पॅनल्टीला तुम्हाला सामोरे जावं लागणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करा जेणेकरून पुढची मॅच सी लॉट मधली लवकर चालू केली जाईल. समोर मारले ऑन दी राईज. लॉंग ऑफला कोणी नाहीये. लॉंग ऑनचा खेळाडू निघालाय परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर. बॉल जाईल सीमा पार. या ओव्हर मध्ये आलाय हा दुसरा खणखणीत चौकार. भूतकाळाच्या छाताडावरती वार करून हिंदुस्थानाचं उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत तुम्ही ऐकलं. 4 धावा मिळाला. पुढच्याच बॉलवरती आडव्या बाटनं मारलाय. फटका फसलाय. राज निघाला कॅच. ओ कम्मालीचा कॅच. टाळ्या उद्या राज पाटील, महेश पाटील या स्पर्धेचे सर्व आणि त्यांच्याच मुलाने टिपला कम्मालीचा कॅच. अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय कॅच. कॅच ऑफ द नाईट. या स्पर्धेतला सर्वाधिक दमदार झेल आणि पहिला धक्का लागलाय मीरा स्पोर्ट्स मोरावे संघाला. फलंदाज बाद. चला साईप्रीत आपण ऍक्शन रिप्ले मध्ये कॅचला पाहूया एकदा. कारण ज्या पद्धतीनं कॅच टिपण्यात आल्या, काय प्रचंड वेगाने धावत निघाला राज. मागच्या दिशेने उलटा जाऊन कॅच पकडणं तेवढं सोपं नाहीये. लास्ट मोमेंटला स्वतःला झोकून देत असताना बॉडी बॅलन्स राखला आणि त्याच्यानंतर कम्मालीचा झेल. कॅच ऑफ द नाईट. या स्पर्धेतला सर्वाधिक स्पेशल कॅच. आपल्या स्वतःच्या स्पर्धेमध्ये आपल्या स्वतःची झलक दाखवणारा कॅच पकडला. फलंदाज झाले झेलबाद. पहिला धक्का लागलाय मीरा स्पोर्ट्स मोरावे संघाला आणि फिल्डिंगचा स्तर उंचावत असताना मगाशी बेलपाटकरांनी केलेल्या खराब फिल्डिंग बद्दल आपण लक्ष वेधलं आणि पुढच्याच बॉलवरती राजनं टिपलाय हा लाजवाब अनबिलिव्हेबल कॅच. अविश्वसनीय. पुढचा बॉल सनीत नवीन खेळाडू दाखल होत आहेत. विने आला. टॅप केला. बॉलला गॅप मध्ये चाललाय. हा फटका चांगल्या बॅट मधून टक्कन आवाज झालाय. बॉल जाईल पॉइंटला. सीमा रेषेच्या पलीकडे. रन्स मिळतात आणखीन 4. पारितोषिक लावण्यात आलंय. सन्माननीय संतोष वामन म्हात्रे यांच्या वतीनं बैलपाडा टीमच्या कुठल्याही गोलंदाजानं विकेट हॅट्रिक घेतली तर त्यांना 2000 रुपयाचं कॅश प्राइज या स्पर्धेमध्ये दिलं जाईल. संतोषजी म्हात्रे यांच्या वतीनं पारितोषिक. तो पहिला धक्का दिला. 17 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 18 बॉल मध्ये सध्या किती धावा बनतात, किती रन्स बनतील. आणि पहा आणखीन एक मोठी सुवर्ण संधी आम्ही प्रेक्षकांसाठी आज घेऊन आलो. आज ज्यांचा वाढदिवस आहे ते सन्माननीय प्रिन्स महेश पाटील ज्यांच्या माध्यमातून पारितोषिक लावण्यात आले. आज लकी ड्रॉ केली जाईल आणि त्यामध्ये पारितोषिक असणाऱ्या सायकल, जो भाग्यवान विजेता असेल त्याला सायकल मिळेल. परंतु आयोजकांना यामध्ये सहभाग नोंदवता येणार नाहीये. जे आमचे आयोजक आहेत मंचावरती प्रत्येक रात्रीमध्ये त्यांची चिठ्ठी आम्ही घेणार नाही आहोत. मिस टायमिंग. रोहन कॅच साठी दाखल हो. त्याच्या मागे पडला बॉल. रन्स 1 मिळेल. रोहन कडूला आपण स्टंपच्या मागे पाहताय. बेलपाडा टेनिस क्रिकेट मधला अगदी विस्फोटक खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. बऱ्याचशा स्पर्धा जय हनुमान बेलपाडा संघासाठी या पठ्ठ्याने जिंकून दिल्यात आणि आज त्याच्या कामगिरीकडे देखील बेलपाड्याच्या खेळाडूंचं चांगलंच लक्ष आहे. सध्या एक सिंगल, एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. धावांची गती आपण स्कोर बोर्ड वरती पाहताय. 18 धावा. विनेला आपण पाहिलं जो मुख्य खेळाडू म्हणून सातत्याने संघाचा राहिला आणि तो स्ट्राईक एंड वरती दाखल. मागच्या शेवटच्या बॉलवरती त्याने चौकार मारला. थोडासा येण्यासाठी उशीर लागला मोरावे संघाला, त्यामुळे टॉस त्यांना आम्ही विन दिला नाहीये. बेलपाडा संघाला टॉस विन दिला. त्याच्यानंतर विने उशिराने दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये.
नेहमीच सलामीसाठी येत असतो हा खेळाडू. परंतु आज जे काही बॉल राहिले त्याच्यावरती आक्रमण हे विनयला करावं लागणार आहे. लक्ष असू द्या 20 मिनिटाचा वेळ आहे. 7:48 पहिला बॉल पडल्या आणि सध्या 8 वाजतायत, 12 मिनिटं संपलीत. इथे टॅप केला बॉलला, फटका चांगल्या, क्षेत्ररक्षक निघालेत, चांगली फिल्डिंग. तत्पूर्वी एक चांगला थ्रो देखील बॅकअपसाठी खेळाडू सज्ज आहेत. मिळेल फक्त एक सिंगल. एका धावेने धावांची गती 19 वरती 2.2 बॉलच्या अखेरीस सध्या धावा लागल्यात 9-19 धावा. कालच्या रात्रीमध्ये चांगला प्रतिसाद प्रेक्षकांनी या स्पर्धेला दिला. काल प्रचंड गर्दी राहिली प्रेक्षकांची. आज देखील प्रेक्षक येतील, कारण याच विभागामधील चिरनेर संघ, धुतुमाय, खारकोपर, आज बेलपाडा संघ खेळतो, त्यामुळे जासई संघ देखील आहे, त्यामुळे आज प्रेक्षकांची गर्दी त्याही पेक्षा जास्त राहील. मॅच कडे जाऊया आपण. बेलपाडा टीम बोथ एंडना आपण मॅच खेळतो, त्यामुळे कुठल्या एंडनं कुठला गोलंदाज चालेल याचं भाकीत कर्णधाराची फार मोठी भूमिका आहे. सध्या बॉलिंग करतायत ऋतिक. ऑफस्टमच्या बाहेर चालला, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, एक अतिरिक्त रन्स. आणि ही देखील सूचना खेळाडूंना आम्ही देतो की प्रत्येकी तुमच्याकडे एक रिव्ह्यू असणार आहे. जो अनसक्सेसफुल राहिला तर तुम्हाला परत दिला जाणार नाही. एक रिव्ह्यू वाईड, नो बॉल, रनआउट साठी दिला जातो. धावफलकावरती सध्या 20 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती ऋतिक या स्लॉट मध्ये टाकलाय. एक्स्ट्राऑर्डिनरी, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारलाय, बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील मीरा स्पोर्ट्स मोरावे संघाला. 6 षटकार. एक्झिक्यूट केला बॉल, समोर आला आणि त्याच्यानंतर केलेलं आक्रमण प्रवीणच्या बाट मधून आलाय. हा प्रावीण्यपूर्ण अगदी दमदार षटका. षटकार पाहायला मिळतो. 26 धाबा, 2.3 बॉल. माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे चषक आपण अनुभवत्या. या विभागामध्ये सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हणून म्हणूया आपण. आणि सध्या उरण पनवेल तालुक्यामध्ये केंद्रीय मंत्री चषकाची चांगली चर्चा पाहायला मिळाली. चौथी रात्र. यावेळीचा बॉल झपकन वेगाने निघाला. आता टप्प्या लाईन थोडीशी मागे खेचली, चॉक करण्याचा प्रयत्न केला, पॉइंटला मारायचं होतं, परंतु व्यवस्थित ते जमलं नाहीये. क्षेत्ररक्षक आपण पाहत्या अगदी शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. लॉंग ऑफ लॉंग ऑन, एक्स्ट्रा कव्हर, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. इथे रन्स मिळेल, एक सिंगल. फक्त अवघे एकच धाव. दुसऱ्याचा प्रयत्न करतायत, परंतु ती कठीण बनू शकते. एका धावेनं स्कोर पुढे जाईल. धावांची गती आपण पाहतो 27 धावा, 2.5 बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. सध्या आपण ओव्हर क्रमांक 3. जेव्हा विनय बॉलिंग करत होता, विनयनं फक्त 2च दिल्या. सनीत थोडासा महागडा ठरला, परंतु त्याने विकेट देखील एक घेतली. धावा दिल्या सनीतनं 15 आणि हे षटक सध्या 10 धावा खर्च झाल्यात. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. राजनं पकडलेला कॅच तो या स्पर्धेतला जरूर कॅच ऑफ द टुर्नामेंट ठरू शकतो. ज्या पद्धतीनं तो धावत निघाला. सध्या फिल्डिंग करतायत फाईन लीग रिझन मध्ये. शेवटचा बॉल आहे. ओ, फिरून मारलाय, टप्पा बॉल आणि त्याच्यावरती केले प्रहार. बॉल निघाला सीमा पार. धावा मिळतील विनय मात्रेला. 6 षटकार. खेळाडू कक्षामध्ये देखील पाणी घेऊन ठेवा. फास्ट जा 12वे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी करण्यात आली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीनं धाव फलकावरती मिहिरा स्पोर्ट्स मोरावेची गती 33 ला 1 विकेट. 5 षटकांची मॅच सध्या आपण पाहतो. या स्पर्धेचा आनंद घेत असताना आमचे QCS अगदी इन्फ्राक्रॉनचे सर्व आपण पाहताय. सन्माननीय वर्मा सर यांचं आगमन आणि ते सध्या मॅचला एन्जॉय करतायत. सुनीलजी सिंग हे देखील या स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळालेत. आणि आमचे हनुमानजी मोकल नावाखाडीचे, ज्यांनी प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये घेत या स्पर्धेला यशस्वीरित्या बनवण्यासाठी चांगले योगदान दिले, त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. आणि या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे जनक आपण पाहत आहे महेश एंटरप्राइजेस म्हटल्यानंतर महेश शेठ पाटील. 3 षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा धाव फलकावरती, एक खेळाडू बाद. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला.
चला पुढची मॅच मीत 11 भैरवनाथ हुतुम. शेवटच्या 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि दयानंद मात्रे येतात बॉलिंग करण्यासाठी. चौथं षटक टॅप केला बॉलला. इथे देखील फटका चांगला आहे. नो चान्स फिल्डर. बॉल निघाला सीमा रेषेच्या पलीकडे. एका टप्प्यानं चौकार. मिळतात. घरचं क्रीडांगण आहे बैलपाडा खेळाडूंचं, त्यामुळे त्यांची अग्निपरीक्षाच म्हणूया. क्रीडांगणामध्ये बरेचसे प्रेक्षक सध्या मॅच पाहत आहेत. समोर टाकलाय बॉल, ऑन साइडला मारलाय, लॉंग ऑनला खेळाडू बीट झालाय. त्याच्या पायांच्या मधून निघालाय बॉल. खराब फिल्डिंग आणि याचा फायदा मिळेल टीम मीरा स्पोर्ट्स मोरावेला. लगातारचा दुसरा चौकार. चांगल्याच धाबा बनल्यात आणि आता प्रेशर वाढवलं जय हनुमान क्रिकेट क्लब बेलपाडा संघावरती. 41 धाबा. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2च होत्या, परंतु त्याच्यानंतर केलेली दमदार बॅटिंग. हो, बॅटची एज टर्न झाला, बाहेर वळवला बॉल. रोहन कडून टिपलाय कॅच आणि दुसरा धक्का. फायनली ब्रेक थ्रू देत असताना दयानंद मात्र यशस्वी राहिलेत. दुसरा खेळाडू बाद मीरा स्पोर्ट्स मोरावे टीम 41 ला 2. चला टॉस साठी पुन्हा एकदा अनाउन्समेंट आपण करतो, जिथे मीत 11 भैरवनाथ धुतुम संघ खेळेल आणि विठ्ठल क्रिकेट क्लब जासे. तुम्हाला सी लॉट मधली पहिली मॅच खेळायची आणि या गोष्टीकडे गांभीर्यानं आपण लक्ष ठेवा. जर उशिरानं आपण पोहोचलात तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, कारण मगाशीच मोरावे संघाला पॅनल्टी बसली. ते उशिरानं पोहोचले, त्यामुळे टॉस विन आम्ही बेलपाडा संघाला दिल्या. आणि जर एखादा कॅप्टन आला इनिंग संपल्यानंतर बॉल पडण्या अगोदर, जर एखादा कॅप्टन उपस्थित असेल तर कॅप्टनला आम्ही टॉस देऊ. चला, 2 टीम पैकी एखादा कॅप्टन आला तर तो टॉस जिंकू शकतो. फुल टॉस, बॉल कन्वर्ट करू शकले नाहीये. डीप राहिला बॉल, खाली आला आणि त्याच्यानंतर सरळ स्टंप वरती निशाणा. मागील 2 बॉल वरती 2 चौकार आले, परंतु त्याच्यानंतर पुढच्या 2 बॉल मध्ये 2 विकेट. आणखीन एक धक्का लागलाय मीरा स्पोर्ट्स मोरावे संघाला. आमचे एक मराठीचे तंत्रशुद्ध समालोचक चेतन स्वामी सर केलवणे यांचं देखील आगमन झालं. तेव्हा आपण मंचावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा आवाज आज ऐकावयास मिळणाऱ्या प्रत्येक रात्रीमध्ये वेगवेगळे समालोचक या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत आणि या स्पर्धेची प्रचंड चर्चा आपण ऐकता. ओ, हॅट्रिकचा बॉल, चान्स होता पण टू बॅटच्या अगदी जवळून निघाला बॉल. डॉट बॉल. 3.4 बॉलच्या समाप्तीनंतर सध्या 41ला 3 विकेट पडल्यात. पाहू शकता लेग ब्रेक करतायत गोलंदाज, माहीर आहेत आपल्या टर्न करण्यासाठी. शेवटचा बॉल शिल्लक आहे, लास्ट बॉल. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. सुरुवातीला 2 बॉल 2 चौकार, परंतु पुढचे 4 बॉल एकही रन्स नाहीये. दमदार बॉलिंग. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि बॅटिंग करत असताना मीरा स्पोर्ट्स मोरावे संघ पोहोचलाय 41 वरती 3 विकेट.
खेळ संपले आणि 4 षटकांमध्ये धावफलकावरती पाहायला मिळाला तर अगदी 41 धावा. तिसऱ्या षटकाची सुरुवातच 2 चौकाराने झाली, परंतु पुढच्या बॉलवरती विकेट्स घेण्यामध्ये यश मिळवलं आणि आता धावा थांबवल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत राज पाटील, या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि सध्या बॉलिंगसाठी दाखल झाल्या. राज पाटील यांना आपण पाहत्या. शेवटचं षटक आहे, लास्ट ओव्हरमध्ये किती धावा बनतील, टार्गेट सेट करणार आहे षटक, जास्तीत जास्त धावांकडे जावं लागणाऱ्या. निलेश ठाकूर यांचं आगमन झालंय. दुतुम टीमचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत. यावर निलेश, पुढची मॅच विठ्ठल क्रिकेट क्लब जासईच्या विरोधात दुतुम संघ खेळणाऱ्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग म्हणूया. आज राजच्या फिल्डिंगचा स्तर पाहायला मिळाला. मगाशी त्यानं कॅच पकडला होता. इथे पहिल्या बॉलवरती चांगली फिल्डिंग, सिंगलनं धावफलक पुढे जाईल. सध्या धावा लागल्यात 42 धावा. 42 वरती 3 खेळाडू बाद होत आहेत. 5 शेवटचे बॉल शिल्लक आहेत आणि इथे मोरावे संघ 55-58 ची अपेक्षा करणाऱ्या पहिल्या ओव्हरमध्ये 2 आल्या, परंतु त्याच्यानंतर केलेली दमदार बॅटिंग धावफलकाला पुढे घेऊन चालले. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. रोहन यांचं कौतुक करूया आपण, काय बॉल पकडला त्यांनी. चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू रिलीज होत असताना अंपायरचा डॉट बॉल. चांगला डिसिजन पंचांचा इथे. निलेश ठाकूर एक उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू दुतुम टेनिस क्रिकेटमधील. अनेक वर्ष ज्या खेळाडूंना आपलं टॅलेंट, आपला दर्जा टिकवून ठेवलाय क्रिकेटमध्ये. आणि पंचांच्या कामगिरीमध्ये देखील सदस्य म्हणून ते आपल्याला पाहायला मिळतात. प्रचंड अनुभव, क्रिकेटचा दांडगा अनुभव रोहनला आपण पाहिलं. सध्या फिल्डिंग करत असताना रन्स मिळेल. एक सिंगल एक्स्ट्राच ऍड करूया आपण. बॅटकट धावफलकावरती धावा लागल्यात 43 धावा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती बॉलर तयार. 5 षटकांची मॅच आणि 4.3 बॉलच्या अखेरीस 43ला 3 विकेट. शेवटचे 3 बॉल. लेग स्टंप दाखवला, परंतु बाल बचावलेत. रोहन यांची रिॲक्शन हेच सांगून गेली की स्टंपच्या अगदी जवळून निघालाय. पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल. राज पाटील वेगवान गोलंदाज आणि हा बॉल थोडासा जवळून गेला असता तर थेट स्टंप वरती लागला असता. बॅट्समन देखील मोकळा श्वास सोडताना पाहायला मिळाले या बॉलवरती. एक सिंगल वाईटच्या स्वरूपानं. चला, जासई खेळाडू संघ देखील दाखल झाला. कॅप्टन यावं आपण. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही लगेच टॉस करू. क्लीन बोल्ड. मगाशी स्टंप वाचला, परंतु आता उद्ध्वस्त केला. फलंदाज होतील. क्लीन बोल्ड. विनयचा खेळ संपला. 44ला 4. शेवटचे 2 बॉल आहेत आणि त्याच्यानंतर आपण टॉस करू. दोन्ही संघांचे कॅप्टन उपस्थित झालेत आणि या स्पर्धेमध्ये आपण वर्मा सर यांचं आगमन पाहता. सुनीलजी सिंग QCS इन्फ्राक्रॉन सर्व ज्यांचं आगमन पाहायला मिळालं, त्यांच्या सन्मानाकडे देखील आपण जाणार आहोत. परंतु सध्या पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे आणि धावफलकावरती धावा लागल्यात मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाच्या. 44ला 4 विकेट. अद्याप 2 बॉल. एखादा बाउंड्री स्ट्रोक हवाय मोरावेच्या पाठीराख्यांना. 50, 52, 53 एवढ्या धावा देखील फार महत्वाच्या राहू शकतील. शेवटचे 2 बॉल. राजचं आपण कौतुक करतो सध्या. व्हाईट बॉल अंपास डिसिजन. एक अतिरिक्त रन्स, एक्स्ट्रा धाव. राजच्या षटकाचा विचार केला तर त्याने इकॉनॉमिकल षटक हाताळल्या. सध्या तरी कंजूस गोलंदाजी करताना पाहायला मिळाल्या अवघ्या 4च धावा. आणि या कामगिरीवरती सारेच पाठीराखे खुश आहेत आणि स्वतः महेश शेठ पाटील देखील या कामगिरीवरती खुश असतील, कारण त्यांचे सुपुत्र सध्या बॉलिंग करतात. दमदार बॉलिंग. 3 रात्रीमध्ये राज प्रचंड मेहनत घेताना पाहायला मिळाला. आज 4थ्या रात्रीमध्ये तो गोलंदाजी ट्रॅकवरती स्लॉट मध्ये दिला, समोर टाकला बॉल, ओव्हर पिच दिलाय आणि इथे प्रहार करत असताना या षटकारानं 50चा टप्पा ओलांडलाय. 51 धावा मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाच्या. कॅमेरामॅनचं कौतुक करूया. बॉलवरती नजर, परफेक्ट निशाणा. अगदी बॉलचं चित्र सोडलंच नव्हतं आमचे कॅमेरामॅन शुभम यांचं आपण कौतुक करूया.
शेवटचा बॉल इथे देखील फटका चांगल्या लॉंग ऑफला बीट करून बॉल एका टप्प्यानं सीमा पार. सुरुवात राजनं 4 मध्ये 4च दिल्या होत्या, परंतु पुढच्या 2 बॉलनं गणित बिघडलं आणि 10 धाबा मागील 2 बॉल मध्ये खर्च केल्यात. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना मीरा स्पोर्ट्स मोराव्याच्या धावा लागल्यात 55 आणि जय हनुमान क्रिकेट क्लब बेलपाडा संघाला 30 बॉल मध्ये 56ची आवश्यकता. चला करूया टॉस. मॅच क्रमांक सी लॉट्स मधील पहिली मॅच मेघनाथ शेठ मात्रे प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट क्लब जासे आणि त्यांच्या विरोधात खेळणाऱ्या मीत 11 भैरवनाथ 11 धुतुम असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. मॅचचा केला जाईल टॉस. या स्पर्धेमध्ये आपण वर्मा सरांना पाहताय, त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करत आहोत. हनुमानजी मोकल यांनी पुरस्कृत केलेला संघ धुतुम. आणखीन एक संघ पाक केला. कालच्या रात्रीमध्ये भाताण संघाला आपण पॅक करताना पाहिलं आणि भाताण संघ सुपर 10 मध्ये पोहोचला. आज धुतुम संघाचे ते पुरस्कर्ते टॉस करण्यात आले आणि टॉस जिंकलाय स्मिथ 11 भैरवनाथ 11 धुतुम संघ. बघा नक्की टॉस कोणी जिंकलाय. कॅप्टन सांगतात आम्ही जिंकलाय. जासेचे कॅप्टन सांगतात आम्ही जिंकलाय. चला पुन्हा टॉस. दोघांना ठाऊक नाही काय बोललेत. हेड टेल. आता जासेने जिंकला. अभिनंदन जासे टीम. या मॅच नंतर जो काही डिसिजन सांगा, जो काही निर्णय असेल थोड्याच वेळामध्ये त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल आणि मॅच कडे आपण जाणार आहोत. मेघनाथ शेठ मात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासे. चला आपण सन्मानाकडे जाऊया. आलेल्या पाहुण्यांचा सन्मान केला जाईल. सध्या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये QCS इन्फ्राक्रॉन पीव्हीटी LTD पाहताय नाव आणि त्याचे डायरेक्टर सर्व आमचे सन्माननीय वर्मा सर यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक महेश एंटरप्राइजेस हे नाव आपण सातत्याने ऐकताय आणि त्याचे सर्व सन्माननीय महेश शेठ पाटील यांना मी विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण वर्मा सरांचा सन्मान करावा. एक दिलदार व्यक्तिमत्व आणि QCS चे सर्व आहेत साहेबांचा सन्मान इन्फ्राक्रॉन त्यांचा आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. आलेल्या पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान करणं ही या स्पर्धेची संस्कृती पाहायला मिळाली आणि बरेचसे मान्यवर 4 रात्रीमध्ये येताना पाहायला मिळालेत. आजची 4थी रात्र आहे. 3 रात्रीमध्ये घवघवीत यश या स्पर्धेनं प्राप्त केलं आणि आज 4थ्या रात्रीमध्ये आपण प्रवेश करतो. चला मोरावे टीम अगोदरच उशीर वाढलाय. फिल्डिंग लावून घ्या बेलपाडा टीम. चला रोहन आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊया कारण फार महत्वाची रात्र आहे. या रात्रीमध्ये आज काही झालं तरी ती मॅच पूर्ण करावीच लागेल. सुपर 5 मध्ये आज एक संघ पाठवायचा. कुठल्याही संघानं अगदी कुठल्याही प्रकारच्या आमच्याकडे अनाउन्समेंट करू नका कारण काल आम्ही देखील एक सामना पेंडिंग ठेवला. त्याच्या अगोदर एक सामना पेंडिंग राहिला. त्यामुळे आयोजकांनी हेच सांगितलं की उद्या प्रेशर येणार नाही याची दखल घ्या. पुढचा सन्मान आपण करूया. सुनील सिंग यांचं देखील आगमन पाहायला मिळतं. महेश शेठ पाटील यांना मी विनंती करेल की आपण त्यांचा देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावा. आज खऱ्या अर्थानं मंच आतुरला तेजस व्यक्तिमत्व पाहण्यासाठी, मंच नटलाच कर्तृत्वाच्या स्पर्शासाठी आणि मंच नटलाय आज आदरपूर्वक सन्मानासाठी. आलेल्या पाहुण्यांचा सध्या आपण सन्मान होताना पाहू शकता. जासईच्या अंगद घरत यांचा आज वाढदिवस देखील आहे आणि अंगदजी तुम्हाला जासईच्या अंगदजी घर त्यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही विनंती करतो आहोत साहेब आपण मंचावरती या. अगदी त्यांना शुभेच्छा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. संपूर्ण आमचे आयोजक महेश शेठ पाटील आणि हनुमानजी मोकल यांच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही देत आहोत. महेश एंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय महेश शेठ पाटील. सातत्याने आपण प्रिन्स एंटरप्राइजेस हे नाव देखील पाहिलं आणि तेव्हा आपण सातत्याने उल्लेख केला महेश शेठ पाटील यांचा. हनुमानजी मोकल असतील. चला पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. बॅटिंग करत असताना 55 काढल्यात आणि 56 धावा आता मिहिरा स्पोर्ट्स मोरावेला रोखायच्यात. तर बेलपाडा टीमला घरच्या मैदानामध्ये पहिला विजय पटकावण्यासाठी 56 धावेची आवश्यकता असणाऱ्या ड्रेसिंग कंपल्सरी आहे ही सूचना आयोजकांनी दिली आणि अन्यथा पेनल्टी दिली जाईल. लक्ष असू द्या. टीम मिहिरा स्पोर्ट्स मोरावे टीम आयोजकांनी या स्पर्धेमध्ये ही शिस्त प्रत्येक रात्रीमध्ये राखले. आज तुमचा 12वा खेळाडू ऍडजस्ट केला आम्ही परंतु मैदानामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचा ड्रेस कोड कंपल्सरी होता. त्यामुळे एक खेळाडूची ड्रेस
टी शर्ट वेगळी असण्या कारणास्तव आयोजक आम्हाला सांगतायत की 2 रन्सची पेनल्टी ही मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाला लागेल. प्रत्येक टीमला या सूचना आहेत. करूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल, ऐकूया आवाज चेतनजी स्वामी सरांचा. पहा बेलपाडा टीम, जसं हे षटक संपेल तेव्हा आम्ही 2 धावा तुमच्या खात्यामध्ये ऍड करू. हो. धन्यवाद संयमजी खरंच सर. वळूया आपण मॅचकडे. पहिली मॅच नक्कीच आपण पाहताय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्वे देवा सर्व कार्य सुसर्वदा. 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती देव बाप्पा गणपती प्रथम गणराला करूया या स्पर्धेच्या माध्यमातून कोटी कोटी प्रणाम. निश्चयाचा महामेरू बहुत जणांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना आणि छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार आणि त्रिवार महाचा मुजरा. अग्री कोळी करड्यांचं मत नक्कीच आराध्य दैवत अग्री कोळी करड्यांची कुलस्वामिनी आणि एकविरा माते सुद्धा मत नक्कीच आपण मानवंदना देऊया. त्याचबरोबर स्वर्गीय लोकनेते बाबाणे साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून विनम्र अभिवादन करून आपण या खरं तर स्पर्धेकडे बोलूया. एक मोठी स्पर्धा, ज्या स्पर्धेची चर्चा मात्र नक्कीच संपूर्ण रायगडमध्ये होताना पाहायला मिळाली. ते आदरणीय केंद्रीय मंत्री मान्य श्री रावसाहेब पाटील दानवे चषक 2026 थरार आपण पाहताय. आणि आजची मात्र नक्कीच चौथी रात्र आपण पाहताय. चौथ्या रात्रीमधले पहिला सामना नक्कीच आपण अनुभवताय. मिहिर स्पोर्ट आणि जय हनुमान बेलपाडा यजमान संघ मात्र नक्कीच आपण पाहताय. बेलपाडा म्हटलं की गावचा संघ आणि गावच्या संघाला खरं तर दुसऱ्या सत्रामध्ये करायच्या 5 ओव्हरमध्ये तब्बल धावा 56 धावा. आदरणीय दुतुम गावचे मत नक्कीच अंगदजी ठाकूर साहेबांना विनंती करतो, तुम्ही सुद्धा खरं तर आपल्या मंचकावरून स्थानापन्न व्हायचा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. येस, आज नक्कीच आपण वाढदिवस पाहताय. आदरणीय आपण अंगदजी प्रिन्सजी पाटील साहेबांचा येस महेशजी पाटील यांच्या मात्र नक्कीच सुपुत्र आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मात्र नक्कीच एक आपल्याला लकी ड्रॉ सुद्धा पाहायला मिळेल. परंतु आयोजक सोडून जेवढे काही तर प्रेक्षक खेळाडू जे मत नक्कीच जॉईन झालेत त्यांना मत नक्कीच ही सुवर संध्या या आणि काही तर लकी ड्रॉ मध्ये मात्र नक्कीच तुमचं नाव टाका. नशीब उदललं तर मात्र नक्कीच लकी ड्रॉचा मानके सुद्धा नक्कीच पाहायला मिळेल. हॅलो, याच दरम्यान आपल्याला पाहुण्यांचं आगमन देखील होताना पाहायला मिळणार आहे. सध्या आपण पाहुण्यांच्या येण्याची तयारी आमचे आयोजक करताना पाहायला मिळतात. साऱ्या चाललेल्या पाहुण्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. या स्पर्धेमध्ये ज्यांचं आगमन होणार आहे आणि ज्यांच्या येण्याची आपण सातत्यानं प्रत्येक रात्रीमध्ये वाट पाहत राहिलो आणि आज ज्यांचं आगमन आपण पाहत आहे ते सन्माननीय आदरणीय सन्माननीय प्रीतम जनार्दन म्हात्रे साहेब, माजी विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका साहेबांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. एक दमदार नेतृत्व, सुशिक्षित व्यक्तिमत्व आणि सातत्यानं वडिलांच्या कार्याची दखल घेत सातत्यानं कार्यतत्पर असणारे सन्माननीय प्रीतमजी म्हात्रे साहेब यांचं करूया आपण मनपूर्वक या स्पर्धेमध्ये माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे चषक 2026 मध्ये प्रीतम साहेब आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. चला सर्व खरं तर पाहुण्यांचं पुन्हा एकदा करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, पाहुण्यांचं आणि खेळाडूंचं करूया आपण स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे यांचं मत नक्की शुभागमन होताना पाहायला मिळतात. जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीनं आपण स्वागत पाहता. जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीनं आपण पाहुण्यांचं स्वागत करतो. भारतीय जनता पार्टीचे कार्यकुशल नेतृत्व सन्माननीय प्रीतम जनार्दन म्हात्रे साहेब, विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका आणि त्यांचं सध्या मंचावरती आगमन पाहत आहे. या स्पर्धेचे शिल्पकार महेश शेठ पाटील ज्यांच्या कल्पक बुद्धीतून साकारली जाते ही स्पर्धा आणि साहेबांचं आपण स्वागत करत आहोत. गेम इज ऑन. नक्कीच आपण सुरुवात करायच्या.
धावाला खरं तर आपण धावाला धप्पटला होती. येस, पहिलेच बॉल वरती खरं तर डॉट सेकंड बॉल वरती विकेट. गेम इज ऑन स्ट्राईक इन वरती पण आपण पाहता या हर्षला पाहताय. ओ वेगवान बॉल, अक्षरशः वेगावरती स्वार आणि त्याच वेगानं मात्र नक्कीच बीट करताना पाहायला मिळतोय. पॉइंट ट्रॅक वरती आपण विनय मात्रेला मात्र नक्कीच आम्ही पाहिलं होतं. खरं तर नाईटची स्पर्धा मुलेकडे इथे मात्र नक्की ज्या नावाची छाप सोडली होती त्यांनी 2 षटक फेकत असताना 15 धावा खर्च केल्या, 2 विकेट. त्यामध्ये मात्र नक्कीच सिंहाचा वाटा उचलला होता. याच मात्र नक्कीच खेळून या आणि मॅन ऑफ द मॅचचा मात्र नक्कीच मानकरी ठरला होता विनयला पाहताय. ओ वेगवान बॉल, फ्लिक मध्ये नक्कीच गेल्या ऑन साइडला काय तर फिल्डर आहे डीप मध्ये थोडा झाला फॉर्म सिंगल तर दुसरीचा पलटर होईल का? नाहीये, सिंगल्स मिळेल या बॉल वरती आणि सिंगल धावा लागत पटलावरती बॅटिंग संघ आपण पाहताय. 3 धावा. जे हनुमान बेलपाडा म्हटलं की खरं तर गावचा संघ यजमान संघ आपण इन ऍक्शन पाहताय. त्यांना करायचे सेकंड इनिंग मध्ये डबल 56 धावा. त्यामध्ये पहिल्याच 2 बॉल वरती खरं तर 1 विकेट नक्कीच पाहायला मिळाली. शेवटचे काही खेळ तर बॉलचा मात्र नक्कीच केलं बाकी असेल. स्ट्राईक मध्ये आपण पाहताय फलंदाज सलामी वीर ऋतिकला पाहताय. ओ अजून एक वेगवान बॉल, त्याच वेगावरती स्वार आणि अक्षरशः वेगावरती मात्र नक्कीच स्वार असताना हा सुद्धा फेकला डॉट बॉल. जबरदस्त गोंदाजी करताना पाहायला मिळतोय. वेगवान, फास्ट अँड फ्युरियस विनय मात्रे ऑन ट्रॅक. जबरदस्त खेळ तर प्रत्येक बॉल मात्र नक्कीच वेगवान फेकला जातोय. वेगावरती मात्र नक्कीच स्वार असलेला गोलंदाज अनेक स्पर्धेमध्ये नक्कीच ज्या नावाची छाप आपण परस्पर नक्कीच पाहिली तोच विनयला पाहताय. शेवटचा अंतिम बॉल, अंगावरती मात्र नक्कीच अदलला पडल्यानंतर शारीरिक मार देताना शेवटचा अंतिम डॉट फेकला गेलाय. धावा पटला होती बॅटिंग संघ जय हनुमान बैलपाडा संघ. फक्त 3, 1 विकेट. चला थोडं स्पीडअप घ्या. पुन्हा एकदा खरं तर विनंती करतो दोन टीमला आणि पंच एकदा वॉर्न करा. 6 बॉलचा खेळ संपलाय. पहिला मात्र नक्कीच P1 षटक मात्र नक्कीच आपला पाहायला मिळालं. त्यामध्ये धावा खर्च केला फक्त 1, कारण 2 धावा मात्र नक्कीच पॅन्टी लागली होती. त्या पॅन्टीचा मात्र नक्कीच ऍड केल्यात म्हणजे धावा लागल्या 3. म्हणजे येणारे 24 बॉल आणि करायचे आहेत यजमान संघ आपण पाहताय घरचा संघ जय हनुमान बेलपाडा संघाला तब्बल 53 धावेची गरज. 24 बॉल आणि 53 धावा. पॉइंट ट्रॅक मध्ये सेकंड ओव्हर आपण पाहताय. आर्यन बोरी समोर फलंदाज आपण पाहताय हर्ष याला. 24 बॉल 53 धावा. इथून मात्र नक्कीच मोठे फटके खेळणं गरजेचं, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केला. 6 बॉल फेकले, त्यामुळे सेकंड बॉल मध्ये एकत्र विकेट पटकावली होती. पॉइंट ट्रॅक मध्ये विनेला नक्कीच आपण पाहिलं होतं. आता मात्र नक्कीच इन्व्हाइट केलं इनिंग नंबर 3 आर्यन भोईर याला. अजून एक वेगवान गोलंदाज. 24 मध्ये करायचे 53 धावा. 53 धावा 24 बॉल. हा बॉल तर पुन्हा एकदा मात्र नक्कीच फेकावं लागेल आर्यन भोईर याला. स्ट्राईक इन मध्ये हर्षला आपण पाहताय. चांगला वेगवान बॉल पाठीमागे जाऊन तर पाठीच केला बॉल. चाललाय बॉलच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. या डावातला मात्र नक्कीच पहिला षटकार टोकलाय फलंदाज हर्ष ठाकूरच्या बॅट मधून षटकार. आपण सन्मानाकडे जाणार आहोत ज्यांचं नुकताच आगमन झालंय. एक सुशिक्षित व्यक्तिमत्व म्हणून साहेबांची चांगली ओळख आहे आणि सातत्यानं कार्यपुरुष कार्यतत्पर असणारे आमचे सर्वांचेच लाडके दादा प्रीतम जनार्दन म्हात्रे साहेब, माझी विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका यांचा आपण सन्मान करणार आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक
सन्माननीय महेश शेठ पाटील यांना मी विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण सन्माननीय प्रीतम जनार्दन म्हात्रे साहेबांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावा. एक आदर्श व्यक्तिमत्व, उत्तुंग कर्तृत्व ज्यांच्या ठाई स्थित आहे, सुसंस्कृत आचरण, निस्वार्थी समाजकारण ज्यांच्या जगण्याची रीत आहे. एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. सन्माननीय प्रीतमजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. केंद्रीय मंत्री चषक रावसाहेब दानवे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रामधील एक दमदार नेतृत्व आणि त्यांच्याच पक्षामध्ये कार्यतत्पर असणारे भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व सन्माननीय प्रीतमजी म्हात्रे साहेबांचा आम्ही विशेष आभार मानतो. आज महेश पाटील यांचे सुपुत्र प्रिन्स यांचा वाढदिवस. प्रिन्स पाटील यांचा आज वाढदिवस आपण पाहताय आणि प्रिन्स तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. प्रीतमजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण शुभेच्छा देत आहोत. महेश शेठ पाटील गतवर्षी या स्पर्धेमध्ये माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे साहेबांना देखील आपण येताना पाहिलं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आज प्रीतमजी म्हात्रे साहेब येताना पाहायला मिळालेत आणि त्यांच्या शुभ हस्ते प्रिन्स पाटील यांचा आज वाढदिवस आणि त्यांना शुभेच्छा देत असताना सन्माननीय प्रीतमजी म्हात्रे साहेब यांना आपण पाहताय. प्रिन्स तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि उंच शिखरावरती तुम्ही पोहोचाल या तुम्हाला आम्ही शुभेच्छा देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेतून रजा घेत असताना दादा या स्पर्धेतून रजा घेताना पाहायला मिळतात. साहेब आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आम्ही आपले विशेष आभार मानतो. आणि सातत्याने या स्पर्धेमध्ये रावसाहेब दानवे साहेब देखील येताना आपण पाहत आलोय. महेश शेठ पाटील यांच्या जिव्हाळ्याचे संबंध माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या समवेत आहेत आणि काही दिवसामध्ये उद्याच्या रात्रीमध्ये जरूर आपल्याला प्रतीक्षा आहे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे साहेबांची देखील आणि माजी विरोधी पक्षनेते प्रीतमजी म्हात्रे साहेब यांचं आगमन या स्पर्धेमध्ये आज राहिलं आणि त्यांच्या येण्याने हे व्यासपीठ प्रफुल्लित होताना आपण पाहू शकता. जाऊया बॅक टू क्रिकेट जिथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे चेतन सर जोडले गेलेत. चला बॅटिंग टीमने मात्र नक्कीच रिव्ह्यू घेतलाय. येस विरोधी पक्ष नेते नक्कीच आपण पाहिलं आदरणीय सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे यांचं मात्र नक्की शुभागमन झालं होतं या खरं तर स्पर्धेमध्ये. वेळात वेळ काढून या स्पर्धेला खरं तर सदिच्छा भेट दिली. करूया खरं तर पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि बोलूया खरं तर मॅच कडे. डिसिजन पेंडिंग असं साई प्रीत लाईव्हच्या माध्यमातून खरं तर ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करण्यामध्ये नक्कीच येतोय. पडल्यानंतर बॉल खरं तर अक्षरशः अष्टवती आदलला फुल टॉस बॉल होता. बाट आणि बॉलचा मध्ये नक्की समीकरण झाला नाहीये. पण डिसिजन अद्याप पेंडिंग असेल. क्रुशियल मोमेंटला खरं तर क्रुशियल ही डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय. साईप्रीत उत्तम क्रिएटिव्ह आणि उत्तम क्वालिटी म्हणजे खरं तर इव्हेंट कडे पाहिलं जातं. फेअर डिलिव्हरी इट्स आउट ओयोटी फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 2 षटकार चौकार ठोकणारा हर्ष ठाकूर बॅक टू द आउट. मस्टर अजून एक धक्का बसलाय आणि मोठा धक्का मारावा लागेल कारण याच्या बॅट मधून षटकार चौकार आपण पाहिला. सिंगल डबलने आपल्या टीमला पुण्याचं काम करत होता परंतु त्यानंतर ही मोठी विकेट हर्ष ठाकूर मध्ये नक्कीच परतताना पाहायला मिळतोय. 10 बॉलचा खेळ संपलाय. धावा लागेल पटलावरती तब्बल 13 धावा 2 विकेट आणि आमचे खरं तर परमित्र केतन दादा यांचं मत नक्की शुभागमन झालाय. करूया खरं तर स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि बॅटिंग करणारा संघ मात्र नक्कीच रिव्ह्यू आपण मात्र नक्कीच गमावला गेलात. आता मात्र नक्कीच फक्त ना फक्त तुमच्या वाटेला एकच रिव्ह्यू होता आणि तो सुद्धा मात्र नक्कीच तुम्ही गमावला गेलात. धावा लागत पटलावरती 13 धावा 2 विकेट 1 ओव्हर 4 बॉलचा खेळ संपलाय. नवीन फलंदाज इनेट नंबर 4 दाखल झालाय. सनी ठाकूरला इन्व्हाइट केलं. चांगले गोंद या षटकामध्ये जरी षटकार चौकार मात्र नक्कीच झाला परंतु त्यानंतर कमबॅक होतं. फिल्डिंग कटिंग आपण नक्कीच पाहताय मोरावे आणि आर्यन भोईर याचं. वळूया मॅच कडे. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज सनी ठाकूर याला. ओ शॉर्ट बॉल पाठीमागे गॅप आहे मोठा.
धावांचा नाही होणार तोटा. बॉल चालला फाईन डेला क्लिअर करत दन 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 करत सीमारेषा पार. या बॉल वरती मिळते 4. येतोय चौकार. गुडीचे मस्तर धावा लागत पटला मध्ये 4 धाव्याने 17 धावा 2 विकेट 1 ओव्हर आणि 5 बॉलचा केस संपलाय. शेवटचा अंतिम बॉल अद्याप बाकी. बॉल ट्रॅक वरती पाहते आपण आर्यन भोईऱ्याला. शेवटचा बॉल अंगवती. जे खरं तर घडलं होतं मागच्या षटकामध्ये अंतिम बॉल मध्ये जे काम केलं होतं विरण मात्र्याने तेच मात्र नक्कीच आर्यन भोईर करताना पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल फेकला डॉट. या षटकामध्ये धावा खर्च केला तब्बल आर्यन भोईरने. 14 धावा 1 विकेट. येणारे 18 बॉल आणि करायचे आहेत. यजमान संघ आपण पाहताय जे हनुमान बेलपाडा संघाला 39 धावीची गरज. तर आदरणीय मोराव गावचे मत नक्कीच आपण पाहिलं असेल. विनयजी कोळी साहेबांना विनंती करतो तुम्ही सुद्धा आपल्या व्यास स्पर्धेवर स्थान आपण व्हायचं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. मोराव गावचे खरं तर विनयजी कोळी साहेबांना मत नक्कीच पुन्हा एकदा मी विनंती करतो. 17 धावा लागल्या स्कोर काढून येणारे 18 बॉल आणि करायचे 39 धावीची गरज. 18 मध्ये करायचे 39 धावा. बॅटिंग संघ आपण बाद आहे जय हनुमान बेलपाडा संघाला. अठरा बॉल आणि 39 धावीची गरज. मैदान शॉट मध्ये नक्कीच खेळताना पाहायला मिळतोय मिहिर स्पोर्ट मोरावी आणि जय हनुमान बेलपाडा. आणि मोरावी म्हटलं की आमचे खरं तर परम मित्र एक उत्तम गुणलेखक यांची ओळख मात्र नक्कीच अनेक स्पर्धेमध्ये राहिली आहे. ते प्रणयजी मात्र मात्र नक्कीच मॅचचा आनंद घेत आहे. करूया स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आणि शुभेच्छा मात्र नक्की झाल्यात. फील्ड आहे त्याच्या डोक्याच्या वरतून बोल केलाय पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल. मॅचची हव्या काढणारी फटकेबाजी. बॉल ला गेला अक्षरशः गोल. बॉल सीमारेषा पार. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलाय. गोंदाची मार्क होती. शिवांश भोईरचा षटकार. पहिल्याच बॉल मध्ये करता षटकार टोकला गेला. 18 मध्ये करायचे होते 39 धावा. आता समीकरण येऊन ठेपलाय. येणार 17 बॉल तब्बल 33 धावीची गरज. 17 बॉल 33 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला विनय मात्रेने फक्त एक सेकंड ओव्हर मध्ये आर्यन भोईराला 14 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र नक्कीच पहिल्याच बॉल वरती शिवांशूच्या मात्र नक्कीच स्वागत केलं षटकारानं. सेकंड बॉल स्लोवर 1. अक्षरशः या बॉलची गती काढली होती. हे दृश्य मैदानाच्या पाहायला मिळतोय. डॉट चेंडू फेकला गेलाय. चांगला कमबॅक पॉइंट ट्रॅक वरती शिवांशू भोईराचा नक्कीच पाहायला मिळतोय. पहिला बॉल तेज तरार होता त्याला मधून नक्कीच पोल करून बॉल अक्षरशः गोल केलं होतं. सेकंड बॉल वरती कमबॅक राहिलाय आणि हेच म्हणावं लागेल. आणि कमबॅक मध्ये नक्कीच करताना पाहायला मिळतोय टीम मोरावे आणि शिवांशू भोईराला मात्र नक्कीच आभार बाद आहे. थोडं स्पीडअप घ्या पुन्हा एकदा तर विनंती करतो मी. येस तिसऱ्या पंचाने मात्र नक्कीच मागणी केली. चला तिसरे पंच मात्र नक्कीच जॉईन होतील आमच्या सोबत. आणि पुन्हा एकदा कळतर आपण साई प्रीतच्या इव्हेंटच्या माध्यमातून नक्कीच आपण ही स्पर्धा पाहत. पहा आम्ही लकी ड्रॉला सुरुवात करत आहोत आणि प्रेक्षकांना आम्ही विनंती करू की आपण
मंचाजवळ येऊन तुमच्या नावाचं तुम्ही कुपन घ्या. आणि आज भाग्यवान विजेत्याला आज प्रिन्स पाटील यांचा वाढदिवस, त्याच्या निमित्तानं सायकल दिली जाणार आहे. लकी भाग्यवान विजेत्याला सायकल मिळेल. आणि थोड्याच वेळामध्ये वैभवी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, दिघोडेचे सरपंच सन्माननीय कीर्तिनिधी असुराम ठाकूर साहेब यांचे सुपुत्र प्रतीक कीर्तिनिधी ठाकूर साहेब उद्योजक यांचं आगमन या स्पर्धेमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. थोड्याच काही क्षणामध्ये त्यांचं देखील स्वागत राहील. चला फेअर डिलिव्हरी आणि मत नक्कीच वन बाउंशी मत नक्कीच वॉर्निंग दिल्या. बॉल ट्रॅक वरती शिवांशु भोईरेला धमाल पटला होती. फक्त 23 धावा 23 आणि अद्याप करायचे तब्बल 16 बॉल आणि 33 धावीची गरज. 16 मध्ये 33 धावा बनवायच्या आहेत. स्ट्राईक मध्ये आपण पाहताय षटकार ठोकणारा फलंदाज ऋतिकला पाहताय, पण लेफ्ट आर्म फलंदाज. ओ चांगला बॉल, अक्षरशः चॉप केला बॉलला. वाईडिश लॉंग ऑफला खतर फिल्डर आहे, थोडा झाला फंबल, परंतु त्यानंतर चांगला बॅकअप सिंगल मिळाली या बॉल वरती. षटकार केल्यानंतर कमबॅक मध्ये नक्कीच चांगला राहिलाय. कारण षटकार त्यानंतर मध्ये नक्कीच डॉट, तिसऱ्या बॉल वरती सिंगल. ते 3 बॉल वरती 7 धावा खर्च केल्यात आणि समग्र येऊन टेपलाय. येणारे 15 बॉल आणि करायचे आहेत 32 धावेची गरज. 15 बॉल 32 धावा, 32 धावा 15 बॉल. रफ अँड टफ मॅच नक्कीच आपला पाहायला मिळतोय आजच्या चौथ्या रात्रीमध्ये. पहिला सामना बेलपाड आणि मोरावे नक्कीच आपण पाहत नाही. 24 वरती 2 विकेट, अद्याप 3 बॉल येणं बाकी आहेत. स्ट्राईक मध्ये आपण पाहत नाही सनीतला चांगला बॉल मध्ये नक्कीच पुन्हा एकदा चॉप केला बॉलला. वाईडिश लॉंग तर फिल्डर आहे. सिंगल्स मिळेल या बॉल वरती. थेंबे थेंबे तलेसाचे खरं तर हे म्हणावं लागेल. या खरं तर 2 बॉल वरती सिंगल मध्ये नक्कीच प्राधान्य दिलाय. 4 बॉल मध्ये धावा खर्च केला तब्बल आपण नक्कीच पाहत आहे 8 धावा. त्यामध्ये एक सुद्धा मध्ये नक्कीच डॉट चेंडू फेकला होता. लगातार 2 बॉल मध्ये 2 सिंगल. पहिल्या बॉल मध्ये षटकार, चांगला कमबॅक या ओव्हर मध्ये नक्कीच आपला पाहायला मिळतोय. 25 धावा लागल्या तर 2 विकेट. पुढचा बॉल ओ बॅटची कडा होती, परंतु यष्टांच्या पाठीमागे अक्षरशः मध्ये नक्कीच थोडा लांब राहिला बॉल असं म्हणावं लागेल. चांगले गोंदाची मत नक्कीच करताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल मध्ये 6, त्यानंतर लगातार 4 बॉल मध्ये धावा खर्च केला. फक्त 2 आणि 2 बॉल डॉट. जो षटकार ठोकणारा फलंदाज स्ट्राईक इन वरती, त्याला मात्र नक्कीच जखडून ठेवण्याचं काम शिवांशु भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल व अंतिम बॉल होता, फुल टॉस होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. शेवटचा अंतिम बॉल सुद्धा फेकला डॉट. विनय म्हात्रे मात्र नक्कीच ते काम केलं होतं. आर्यन भोईरे मात्र नक्कीच ते काम केलं होतं. पुन्हा एकदा मात्र नक्कीच शिवांशु भोईरे मात्र नक्कीच काम करताना पाहायला मिळालाय. अंतिम डॉट बॉल फेकला गेलाय आणि 3 ओव्हरचा मात्र नक्कीच खेळ संपलाय. धावा एकदा पटला होती बॅटिंग संघ आपण पाहत आहे. 25 धावा 25, येणारे 12 बॉल आणि करायच्या जिंकण्यासाठी 31 धावेची गरज. 12 मध्ये करायचे 31 धावा. याच दरम्यान ज्यांचं आगमन होताना पाहायला मिळते, कालच्या रात्रीमध्ये देखील आपण ज्यांचं आगमन पाहिलं, कालच्या रात्रीमध्ये विवेक मधुकर पाटील साहेब उद्योगपती यांचं आगमन पाहायला मिळालं. आणि आज देखील आपण पाहत आहे सन्माननीय आमचे या स्पर्धेचे प्रमुख मान्यवर आदरणीय सन्माननीय मधुकर शेठ पाटील साहेब यांचं मंचावरती आगमन झाले. आणि त्यांचं आम्ही माजी केंद्रीय मंत्री चषक 2026 या स्पर्धेमध्ये मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत करतो. सन्माननीय मधुकर शेठ नामदेव शेठ पाटील, भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष मजबूर संघ रायगड जिल्हा, उपाध्यक्ष JNPA जनरल कामगार संघटना आणि सदस्य श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल व लोकनेते दिबा पाटील ज्युनियर कॉलेज जासई यांचे या स्पर्धेमध्ये आगमन होताना पाहायला मिळतं. साहेबांचं करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. 12 मध्ये करायचे 31 धावा, 12 बॉल आणि 31 धावेची गरज. ज्या 2 धावा तर आपण पहिल्याच करता षटकामध्ये ऍड केल्या होत्या, जी पॅन्टी लागली होती तर फिल्डिंग का संघ आपण पाहत नाही मीर स्पोर्ट मोरावे संघाला. कारण
टी शर्ट मध्ये नक्कीच आपण परिधान केली नव्हती आणि या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. 12 मध्ये करायचे 31 धावा, येणारे काय तर 12 बॉल आणि 31 धावेची गरज जय हनुमान बेलपाडा संघाला. चला थोडं स्पीडअप घ्या कारण सध्याच्या घडीला काय तर 8:44 नक्कीच झाले गेलेत. अद्याप एकही सामनामध्ये नक्कीच कव्हर करू शकला नाही आपण. विनंती करतो पुन्हा एकदा पंच एकदा वॉर्न करा. 12 मध्ये करायचे 31 धावा. स्ट्राईक इन मध्ये आपण पाहताय फलंदाज ऋतिक मात्रे सलामीवीर याच्या बॅट मधून एक षटकार पाहायला मिळाला, पण इथून मात्र नक्कीच आपण पाहताय सनी ठाकूर माफी असावी. 12 मध्ये 31 ची गरज पॉइंट ट्रॅक मध्ये आपण पाहताय प्रवीण गरत याला राऊंड मध्ये नक्कीच भारा करेल. ओ पहिलाच बॉल शॉर्ट पीस होता, अक्षरशः लाईन लेन करता चेक केली पंचांनी. हवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. इट्स अ वाईट बॉल. पहिल्याच बॉल मध्ये तर प्रवीणला दंडित केला असं म्हणावं लागेल. सिंगल झाली या तर बॉल वरती ऍट एक्स्ट्राच्या स्वरूपात. आता समीकरण येऊन टेपला येणार 12 बॉल आणि जिंकण्यासाठी करायची 32 धावेची 30 धावेची गरज माफी असावी. ओ चांगला बॉल इथे दांडी गोल. यू मिस आय विल डेफिनेटली इट. यष्टांचा वेट अक्षरशः यष्टी वाकवली असं म्हणावं लागेल या बॉल वरती. पहिल्याच बॉल वरती मात्र नक्कीच विकेट पटकावताना याच दरम्यान आम्ही विवेक मधुकर शेठ पाटील यांना देखील विनंती करतो. विवेकजी पाटील साहेब यावं आपण देखील. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. 11 बॉल आणि 30 धावेची गरज. आता पहिल्या बॉल मध्ये काय तर अक्षरशः दांडी वाकवली गोंदाची मार्क मध्ये प्रवीण गरज. या प्रवीण गरजचा काय तर जलवा आम्ही नक्कीच पाहिला होता मुलकंड या नाईट स्पर्धेमध्ये आणि मोरावे टीमने मध्ये नक्कीच अक्षरशः अनेक स्पर्धा गाजवल्या. ओ पहिल्याच बॉल फ्लिक ऑफ द रिस्क घ्यायचा प्रयत्न. पहिल्याच बॉल मध्ये अजून एक विकेट. फलंदाज आपण पाहताय विनय मात्रे. याच दरम्यान ज्यांचं आगमन होताना पाहायला मिळणार आहे ते चिरनेरचे यस दिघोडेचे सरपंच साहेब सन्माननीय कीर्तिनिधी हसुराम ठाकूर यांचे लाडके सुपुत्र प्रतीकजी ठाकूर यांचं आगमन या स्पर्धेमध्ये होणार आहे आणि त्यांचं देखील आम्ही केंद्रीय चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. हॅट्रिक बॉल. ओ वेगवान बॉल पहिल्याच आल्या पहिल्याच बॉल मध्ये धमाका. बॉल सीमारेषा पलीकडा मच नेटेड बाउंड्री फेकताना बॉल चालला बोर्डच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. याच दरम्यान महेश इंटरप्राइजेस पुरस्कृत माजी केंद्रीय मंत्री चषक रावसाहेब पाटील दानवे चषकाला आपण एन्जॉय करतो. आज स्पर्धेची चौथी रात्र आणि या चौथ्या रात्रीमध्ये सन्माननीय कीर्तिनिधी हसुराम ठाकूर साहेब दिघोडे सरपंच ज्यांचे लाडके सुपुत्र प्रतीकजी कीर्तिनिधी ठाकूर यांचं देखील या मंचावरती आगमन होताना पाहायला मिळतंय. एक युवा नेतृत्व आणि सातत्यानं वडिलांच्या कार्याचा ध्यास हा सातत्यानं आपण या विभागामध्ये पाहिलाय आणि ज्यांचं कार्य आहे दमदार ते दिघोडेचे सरपंच कीर्तिनिधी हसुराम ठाकूर साहेब यांचे लाडके सुपुत्र प्रतीकजी ठाकूर साहेब यांचं आम्ही केंद्रीय चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. स्वागत केलं षटकारानं. अजून एक बॅक टू बॅक धमाका. फलंदाज पाहता आपण रोजच्या बॅट मधून मॅचची हवा काढणारी फटकेबाजी. बॅक टू बॅक अनदर 6. डीजे मास्तर
काय मैदान शॉट मध्ये फलंदाजी करतोय. आल्या आल्या 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकणारा फलंदाज इनेट नंबर 6 रोहन कडूच्या बॅट मधून लगातार 2 षटकार. प्रवीण ठाकूरला अक्षरशः घाम फुटला असं म्हणावं लागेल. पहिल्या 2 बॉलवरती मात्र नक्कीच बॉलबार राहिला होता प्रवीण ठाकूर याचा. त्यानंतर रोहन कडूचा मात्र नक्कीच पलटवार. बॉल अक्षरशः करतोय सीमा पार. आता येणार 8 बॉल आणि करायच्यात 18 धावेची गरज. 8 बॉल 18 धावा, 18 धावा 8 बॉल. जबरदस्त फटकेबाजी करताना प्रवीण ठाकूर. ओ चांगला बॉल पडल्यानंतर आजच्या दिशेने वळण घेतोय. पंचांकडे मात्र नक्कीच अपील मागितल्या. ही मात्र नक्कीच अपील फेटाळल्या गेल्या. हे दृश्य मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार. तिसऱ्या बॉल मध्ये कमबॅक होता प्रवीण ठाकूर आणि टीम मोरावेचा. जबरदस्त बॉल पडल्यानंतर काय तर आजच्या दिशेने मात्र नक्कीच वळण घेतलं. तर थोडं स्पीडअप घ्या पुन्हा एकदा काय तर विनंती करतो. ओ चांगला बॉल नक्कीच आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहताय. साई प्रीतच्या माध्यमातून पडल्यानंतर बॉल तर अक्षरशः काटा चेंज करतोय. आजच्या दिशेमध्ये नक्कीच वळण घेताना पाहायला मिळाला. अंतिम श्रेणीमध्ये नक्कीच लाऊड अपील केली होती पण पंचांनी अक्षरशः नकार दिला. शेवटचा अंतिम बॉल आणि 7 मध्ये करायचे आहेत 18 धावेची गरज. स्ट्राईक इन मध्ये 2 षटकार ठोकणारा रोहन कडूला आपण पाहताय. शेवटचा बॉल समोर घेतलाय डाऊन द ग्राउंड पडतो. फटक्या अक्षरशः मध्ये नक्कीच स्वतःच्या फॉर्म मध्ये ऍड केलाय प्रवीण ठाकूरना. अंतिम 2 बॉल वरती मात्र नक्कीच लगातार 2 बॉल फेकले टॉट म्हणजे येणार 6 बॉल आणि करायच्या जय हनुमान. बेलपाडा संघाला 18 धावेची गरज. अतिश पार्टीसाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक झेलसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आदरणीय नशीबची गरज साहेबाकडून प्रत्येक झेलसाठी अतिशला मात्र नक्कीच 500 रुपये दिले जातील. 6 बॉल आणि 18 धावेची गरज असा सामना मात्र नक्कीच रंगला होता. ती मेगा फायनलची लढत कोण विसरल. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज. त्यामध्ये कार्लोस ब्रॅथवेटने हे मात्र नक्कीच कारनामा केलं होतं. 19 धावेची गरज असताना बेन स्टोक याला अक्षरशः मात्र नक्कीच बॅकफुटला ढकलून दिला होता. लगातार 4 षटकार. मैदान होतं काय तर कोलकाता ईडन गार्डनचं. त्या मैदानावरती मात्र नक्कीच वेस्ट इंडिजचा मात्र नक्कीच कार्लोस ब्रॅथवेटने आपल्या नावाची छाप सोडली होती. 6 मध्ये करायची 18 धावा. पॉइंट ट्रॅक वरती राकेश पाटीलला इन्व्हाइट केलाय. तर समोर फलंदाज लेफ्ट आर्म बॅट्समन ऋतिक मात्रे सलामी वीर अद्याप टक धरून बसलाय. ओ पहिलाच बॉल वेगवान परंतु पंचांच्या साईडचा व्हाईट बॉल अवे फ्रॉम बॉडी. नेक्स्ट टाइमच्या मात्र नक्कीच बाहेरून जाणारा बॉल पंचांनी दर्शवला गेलाय की राकेश पाटीलचा बॉल मात्र नक्कीच अवांतर आहे. आणि पहिल्याच बॉल मध्ये घडलाय काय तर एक्स्ट्रा स्वरूपात मात्र नक्की धाव सोडली जाईल. म्हणजे येणार 6 बॉल आणि करायच्यात 17 धावेची गरज. 6 बॉल 17 धावा, 17 धावा 6 बॉल. थोडा स्पीडअप घ्या फिल्डिंग का संघ. पुन्हा एकदा खेळ तर विनंती करतो. मीरा स्पोर्ट मोरावी संघाला सहकार्य करा कारण जवळजवळ 9 वाजले आणि पहिला सामना मात्र नक्कीच आपण अद्याप कव्हर करू शकलो नाहीये. 6 मध्ये 17 धावेची गरज. पॉइंट ट्रॅक मध्ये राकेश पाटीलला पाहत आहे. समोर सलामी वीर ऋतिक मात्रे. ओ चांगला बॉल बॅटची कडा पाठीमागे. शॉर्ट फाईन लेगला बॉल अडवला जाईल तोपर्यंत ऍड होईल 1 धाव. आणि आता स्ट्राईक केनवती राकेश रोहन कडूला पाहतोय आपण. त्याच्या बॅट मधून लगातार 2 षटकार. आणि बेलपाडा म्हटलं की या लगातार खेळूला मात्र नक्कीच बाहुबली या नावाने मात्र नक्कीच प्रसिद्ध असणार खेळू. हाच मात्र नक्की ती ताकद लावावी लागेल या मॅच मध्ये. 5 बॉल आणि 16 धावेची गरज. आल्याला 2 बॉल मध्ये 2 षटकार टोकले होते परंतु त्यानंतर लगातार 2 बॉल डॉट मध्ये नक्कीच फेकला होता. आपण पाहिजे प्रवीण ठाकूरनं 5 मध्ये करायचे 16 धावेची गरज. 5 बॉल आणि 16 धावा, 16 धावा 5 बॉल. ओ चांगला बॉल अडवी अब्बाटने ऑन साइडला मात्र नक्कीच डीप मध्ये प्रोटेक्शन आहे परंतु थोडा जरा बॉल चाललाय बोरलाईनच्या दिशेनं. अजून एक ठोकला गेलाय बाहुबलीच्या बॅट मधून चौकार.
ना गेंदबाज की सूरत देखता ना मुहूर्त देखता, इस शेर अपनी टीम की सिर्फ जरूरत देखता. हे म्हणावं लागेल 4 मध्ये 12ची गरज. ऑन साइडला पिक केलाय, मॅचच्या वर करणारा षटकार डोकला गेलाय डीप मिड विकेटच्या वरतून. हाय अँड हँडसम, लॉंग अँड स्ट्रॉंग, इट्स आउट ऑफ द पार्क. रोहन गडूच्या बॅट मधून अजून एक षटकार. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. 3 मध्ये करायचे अद्याप 6 गरज. सामना संपला नाहीये. इथून मधून की चांगली गोंदाची केली तर टीम मोरावे संघ पुन्हा एकदा कमबॅक करेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय षटकार चौकांची आतषबाजी करणारा रोहन कडू ऑन फायर. मॅचचे अक्षरशः हवा काढले असं म्हणावं लागेल. 6व्या क्रमांकावरती आला असं वाटलं होतं. सामना अडचण सापडलाय. त्यानंतर या पट्ट्यानं सांगून दिलं सामना संपला नाहीये. समोर घेतण्याचा प्रयत्न. चांगला बॉल स्ट्राईक स्वतः घेण्याचा प्रयत्न. मिस्टर बाहुबली टीम बेलपाडा संघाचा रोहन कडून स्ट्राईक. 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. दगदग होताना पाहायला मिळतोय. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेल ही मात्र नक्कीच बदलते. 2 मध्ये करायचे आहेत 6 धावा. आतापर्यंत 3 षटकार टोकले गेले रोहनगडच्या बॅट मधून. चांगला बॉल समोर घेण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. बॉल चाललाय सीमारेषच्या पलीकडे. अजून एक टोकला गेलाय. अंशनी चौकार. मास्टर जबरदस्त फटका. क्रॅकिंग कव्हर रे गोलीच्या वेगानं बॉल मध्ये नक्की झाला फरार सीमारेषच्या पार. या मॅचच्या अजून एक हवा काढणारा चौका ठोकला गेलाय. येणार 1 बॉल आणि 2 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 1 मध्ये करायचे 2 धावा. स्ट्राईक एन वरती त्याच्या बॅट मधून 3 षटकार 2 चौका टोकले गेलेत. आता 1 बॉल मध्ये 2 धावा करेल का की पुन्हा एकदा पलटवार राहील या मॅच मध्ये टीम मीरा स्पोर्ट मोरा संघाचा. 1 मध्ये करायचे आहेत 2 धावेची गरज. 1 बॉल आणि 2 धावा. 2 धावा 1 बॉल. या बॉल साठी तर मात्र नक्की शुभेच्छा देऊया सर्वांनी. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. रफ अँड टफ मॅच. पहिली मॅच मात्र नक्कीच आपण अनुभवताय. गावचा संघ आपण पाहताय जे हनुमान बेलपाडा, त्याच्या विरोधात केला संघ आपण पाहताय मीरा स्पोर्ट मोरावे. 1 मध्ये करायचे 2 धावा. त्या सुद्धा कंपल्सरी मध्ये नक्कीच तुम्हाला करणं गरजेचं. चॉप केलाय बॉलला समोर घेतलाय. लॉंग ऑफ फील्ड आहे. प्रचंड वेगाने धावतोय. दुसरी धाव कंप्लीट होईल का? सामना फिनिश. 2 धावा पडून काय थोडा झाला फंबल. चुकीचा थ्रो. त्यानंतर सामना फिनिश. जिंकलाय टीम जे हनुमान बेलपाडा संघ. हार्ड लक मीर स्पोर्ट मोरावे संघ. चांगला संघर्ष मात्र नक्कीच मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. 1 बॉल आणि 2 धावेची गरज असताना मिस्टर बाहुबलीने मात्र नक्कीच 2 धावा